नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासिन शेख। आज आहे आपण टरबूजच्या प्लॉटवर, जो आमच्या एका शेतकरी मित्रांनं टरबूज लावलेला आहे बाहुबली व्हरायटीचं। हे ढोलउंबरी गावामध्ये हा प्लॉट आहे मित्रांनो। तर गेले प्लॉट लावून आज हा 60 दिवसाचा प्लॉट आहे। गेले प्लॉट म्हणजे बियाण्याची लागवड केली होती या शेतकरी मित्रांनो। तर या प्लॉटमध्ये एवढा खूप सारा पाऊस होता आणि या प्लॉटमध्ये ज्यावेळेस मल्चिंग हातरली तर एक वेळा मल्चिंग पावसानं वाहून गेली होती। अशा एवढ्या त्रासामध्ये, एवढ्या पावसाच्या वेदरच्या त्रासामध्ये या शेतकरी मित्रांनो टरबूजाची लागवड करून आणि आज हा प्लॉट तुमच्या समोर आहे। या व्हिडिओमध्ये बघा किती चांगल्या प्रकारे याची सांभाळणा केलेली आहे, किती चांगल्या प्रकारे व्यवस्थित शेड्यूल, व्यवस्थित खताचं नियोजन करून, स्प्रेचं नियोजन करून आज हे टरबूजाचं 60 दिवस झालेलं आहे। सेटिंग थोडं पावसामुळे माग थोडंसं लेट झालं, परंतु आज या प्लॉटमध्ये तुम्ही 60 दिवसामध्ये 4-5 किलो 6 किलो पर्यंत साईज झालेली आहे। आणि या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठल्याही पानावर नागाळी दिसत नाही, थ्रिप्स दिसत नाही, दुसरी गोष्ट व्हायरस दिसत नाही, तिसरी गोष्ट तुम्हाला इथं करपा दिसत नाही। एवढ्या पावसात सुद्धा हा प्लॉट म्हणजे या शेतकऱ्याचे कौतुक करायला म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे की एवढ्या 60 दिवसामध्ये एकही दिवस खाली भेटला नाही। आज नोव्हेंबरची 5 तारीख आहे, 2 दिवस झाले फक्त पाऊस उघडून, आणि एवढ्या याच्यामध्ये या शेतकरी मित्रांनो या प्लॉटला किती चांगल्या प्रकारे डेव्हलप केलेलं आहे। आणि वेलांची ग्रोथ बघा, पानांची ग्रोथ, काळोखी बघा, पानावरची चमक बघा, फळावर आलेली किपिंग क्वालिटी बघा, म्हणजे सगळ्या काही गोष्टी चॅलेंजदायक प्लॉट आहे। उन्हाळ्यात सुद्धा असा प्लॉट येत नाही। तर या शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आणि ते बी 60 दिवस लगातार पाऊस प्लॉटवर आणि चॅलेंज देण्यासारखा प्लॉट या शेतकरी मित्रांनो सांभाळून धावलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो आज जर टरबूजचे रेट बघायला गेले 2 किलो ते 4-4.5 किलो पर्यंतच्या मालाला 18 ते 20 रुपये रेट आहे, आणि 2 किलो ते 5 किलो 6 किलो पर्यंतच्या मालाला 22 रुपयापासून 25 रुपयाचे रेट आहेत। जरी पाऊस जास्त असला, सेटिंग कमी असलं किंवा सेटिंग कमी असून साईज मोठी झाली तर पावसाळ्यामध्ये 15 ते 20 टन ॲव्हरेज निघतं, हिवाळ्यामध्ये 25 ते 30 टन निघतं, आणि उन्हाळ्यामध्ये 35 ते 40 टन ॲव्हरेज निघतं, टरबूजाच्या कुठली बी व्हरायटी असू द्या। परंतु शेतकरी मित्रांनो आजचा जर विचार केला, या 1 एकरच्या प्लॉटमध्ये जर 15 ते 20 टन माल निघाला पावसाळ्याच्या ह्या व्हरायटीमध्ये, आणि आज 22 ते 25 रुपयाचे रेट आहेत, तरी एकरामध्ये 4 लाखाचं उत्पन्न निघायला हरकत नाही। आणि हे सक्सेस केव्हा झालं? ज्यावेळेस शेतकऱ्यांना योग्य शेड्यूल भेटलं, समृद्धीचं शेड्यूल भेटलं, मार्गदर्शन योग्य भेटलं, आणि मार्गदर्शन योग्य, खताचं नियोजन व्यवस्थित, स्प्रेचं नियोजन व्यवस्थित, हे सगळे भेटल्यानंतर हे सक्सेस आपण करू शकलो। तर शेतकरी मित्रांनो 60 दिवसाचं पीक असतं, 60 दिवसासाठी 1 लाख रुपयाची रक्कम लावावी लागते, आणि 1 लाख रुपये लावून जर समजा योग्य मार्गदर्शन नाही भेटलं, खताचं व्यवस्थित नियोजन नाही झालं, स्प्रेचं नियोजन व्यवस्थित नाही झालं, तर हे 1 लाख रुपये आपले फेल जातात। परंतु या शेतकरी मित्रांनो 60 दिवसामध्ये फक्त 4 ते 5 दिवस उघडपी भेटली। अशा पिरियडमध्ये 2 वेळा लागवड केल्यानंतर वेल सुद्धा जळून गेले होते, पूर्ण वेल जळून गेलेला प्लॉट पूर्ण सक्सेस करून, एवढं सेटिंग करून चांगल्या प्रकारे साईज बनवलेली आहे, क्वालिटी चांगली बनवलेली आहे। तर हे सक्सेस केव्हा होतं? शेतकऱ्याच्या शरीरामध्ये जिद्द पाहिजे, मेहनत करायची ताकद पाहिजे, आणि मार्गदर्शन योग्य घेऊन, शेड्यूल योग्य घेऊन हे क्वालिटी बनवता येऊ शकते शेतकरी मित्रांनो। तर शेतकरी मित्रांनो 4 ते 5 लाखाचं उत्पन्न जर टरबूजामध्ये काढायचं आहे ऑफ सीझन मध्ये, पावसाळ्यामध्ये, तर मार्गदर्शन योग्य निवडा। आपण 1 लाख रुपये एका प्लॉटला लावत आहे, आणि जर मार्गदर्शन योग्य नाही भेटलं किंवा प्रॉपर शेड्यूल नाही भेटले तर आपला प्लॉट फेल जाऊ शकतो एवढा खर्च करून। तर बघा शेतकरी मित्रांनो, जसं आज जे आपण या ढोलउंबरी मुदखेड तालुक्यामध्ये ढोलउंबरी गावामध्ये आपण आहे, आणि इथं या शेतकरी मित्रांनो एवढं खूप मोठं प्लॉट चांगला डेव्हलप केलेला आहे एवढ्या पावसामध्ये। तर व्हिडिओ बनवायचं तात्पर्य हेच आहे की शेतकऱ्यांना जे आपण व्हिडिओ बनवत आहे किंवा शेतकऱ्यांना जे मार्गदर्शन करत आहे समृद्धीच्या मार्गदर्शन ह्याच्यामध्ये, समृद्धी पॅटर्न मधून, की जेणेकरून शेतकरी एकाच बेडवर एकदा मल्चिंग केल्यानंतर कमीत कमी 3 पिकं, ज्यादा 5 पिकं काढायची शेतकऱ्याची जिद्द असावी। एकदा आपण जमीन बनवली, बेड बनवलं, मल्चिंग टाकलं, रोपं लावले, तर एकासोबत 2 पिकं घेऊ शकतो, किंवा एकाच बेडवर आपण कमीत कमी 3 पिकं, ज्यादा 5 पिकं घेऊ शकतो समृद्धी पॅटर्न मध्ये। का तर बेड बनवायला खर्च येतो, मल्चिंग लावायला खर्च येतो, शेणखत टाकतो आपण, बेसल डोस टाकतो, रोपाचे फवारण्या करतो, आणि हे जे खतं टाकलेले असतात किंवा जे पीक घेतलेलं असतं आपण 60 दिवसाचं, तर जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य जे सोडलेले असतात ते सगळं झाड काही घेत नसतं पहिलं पीक।
तर हे पहिलं पीक ज्यावेळेस टरबूज निघतं किंवा टरबुजाचं आपलं अवरेज निघलं, तर याच बेडमध्ये आपण काय करतो, शेतकऱ्यांना क्लायमेटनुसार किंवा हवामानानुसार वातावरणानुसार समोरच्या पिकाचं सजेशन देतो का. आता हे समजा या शेतकऱ्यांनी टरबुजाचं पीक काढलं आणि टरबुजाच्या पिकानंतर आपण याच बेडवर मिरचीचं पीक घेऊ शकतो, झेंडूचं पीक घेऊ शकतो, काकडीचं पीक घेऊ शकतो आणि दुसऱ्या पिकाला आपला खर्च 50% होतो. जर समजा पहिल्या वर्षी टरबुजाचं 1 एकर लागवड केली, याला 1 लाख रुपये खर्च येत असेल, तर दुसऱ्या वर्षी 40 ते 50 हजार रुपयाच्या खर्च दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या पिकाला 40 ते 50 हजार रुपये खर्चामध्ये आपण दुसरं पीक सक्सेस करू शकतो आणि या पिकापेक्षा दुसऱ्या पिकामध्ये अवरेज जास्त येतं. किंवा टरबूज सुद्धा आपण डबल काढण्याचे आपल्याजवळ हे आहे, म्हणजे 3 पिकं एका सोबत आपल्या काढण्याचे समृद्धी पॅटर्न मध्ये, समृद्धी शेड्यूल मध्ये मार्गदर्शन देतो आपण. तर मित्रांनो, या शेतकरी मित्रांनो एवढं सारं डेव्हलप केलेलं आहे, प्लॉटला चांगलं सांभाळलंय. आता याच बेडवर आम्ही त्यांना नेक्स्ट प्लॅनिंग देणार आहे की मल्चिंग करायची गरज नाही, जमिनीमध्ये ट्रॅक्टर लावायची गरज नाही, शेणखत टाकायची गरज नाही, बेसल टोस्ट टाकायची गरज नाही, फक्त रोप लावायचं आहे, स्प्रे मारायचा आहे आणि खतं सोडायचे आहे. एवढ्या खर्चामध्ये दुसरा प्लॉट आपला अर्ध्या खर्चामध्ये आपला दुसरा प्लॉट येणार आहे. तर आता मार्केटमध्ये काय चाललंय, मार्केटमध्ये कशाचा पुढे भविष्यामध्ये फायदा होणार आहे, सगळं प्लॅनिंग करून आम्ही शेतकऱ्यांना योग्य सल्ला देऊन, योग्य शेड्यूल देऊन त्याचा अवरेज काढण्याची आम्ही आणि माल जास्त काढण्याची किंवा मार्केटमध्ये चांगल्या पैशाने त्या शेतकऱ्याचा माल विकला पाहिजे, या सर्व गोष्टी समृद्धी पॅटर्नमध्ये शिकायला भेटतात. तर येणाऱ्या 9 तारखेला आपण नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारकणी गावामध्ये, जिथं आपलं 20 एकराचा टमाटर आहे, बिना बांधणी, बिना बांबू, बिना सुतळी, बिना लेबर, म्हणजे जे 1.5 लाख रुपये शेतकऱ्याला खर्च येतो, ज्याला 1.5 लाख रुपये घालून प्लॉट सक्सेस होत नाहीत किंवा पावसामुळे फेल होतात, परंतु आपल्याजवळ असा पॅटर्न आहे की शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपये एका पिकाचे वाचतात, तेच पैसे शेतकऱ्यांना राहतात. दुसरी गोष्ट, कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न, कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न, 2000 कॅरेट आणि मार्केटचे बी कमीत कमी 400-500 रुपये जरी गेलं तर एका एकरामध्ये टमाटर सुद्धा 5 ते 10 लाखापर्यंत उत्पन्न. आणि ह्या गोष्टी समृद्धी पॅटर्न मध्ये सक्सेस आहेत. ते धावण्यासाठी समृद्धी मेळावा, शेतकऱ्यांसाठी मेळावा, शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन, समृद्धी पॅटर्नचं समृद्धी शेड्यूल आणि मार्केटिंग पर्यंत शेतकऱ्यांना सल्ला, म्हणजे माल पिकवता येऊ शकतो आपल्याला, परंतु विकायचा कसा, हा बरेचसे 99% म्हणजे 99% शेतकरी माल विकण्यासाठी फेल होतात किंवा माल विकण्याचं मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नाही. तर हे सगळं मार्गदर्शन समृद्धी पॅटर्न मध्ये, समृद्धी मेळाव्यामध्ये येणाऱ्या 9 तारखेला, येणाऱ्या रविवारी 9 नोव्हेंबरला सारखानी गावामध्ये, किनवट तालुक्यामध्ये हजारों शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. रजिस्ट्रेशनची लास्ट शेवट तारीख आहे 8 तारीख. तर अजून बी 2-3 दिवस बाकी आहे. आज 5 तारीख आहे. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओमध्ये नंबर दिला जाईल 84 83 82 85 85 या नंबरवर व्हॉट्सअप करून आपलं नाव, गाव, नंबर, शेतकऱ्यांना फ्री मध्ये मार्गदर्शन, रजिस्ट्रेशन फ्री आहे. येणाऱ्या शेतकऱ्यांचं पाहुणचार म्हणून जेवणाची सुविधा, हॉल बुकिंग केलेलं आहे, बसण्या उठण्याची सुविधा केलेली आहे, सकाळी नाश्त्याची सुविधा केलेली आहे आणि ते पण फ्री मध्ये. पण शेतकरी मित्रांनो, या कार्यक्रमाचा कुठल्याही कंपनीशी काही संबंध नाही. फक्त जो गेले 25 वर्ष जे आम्ही शेती करत आहे, गेले 25 वर्ष जे आम्ही अनुभव घेतला, शेतीमध्ये शेतकऱ्याला किती त्रास होतो, माल लावल्यापासून, जमीन बनवण्यापासून इकेपर्यंत, कधी नुकसान होत आहे, कधी प्लॉट फेल होत आहे, वेदर साथ देत नाही, पाऊस साथ देत नाही, आणि एवढ्या अशा कंडिशन मध्ये शेतकऱ्यांचे हे बघता आम्ही हा मेळावा फ्रीमध्ये ठेवलेला आहे की जेणेकरून फक्त आशीर्वादासाठी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, जेणेकरून जे शेतकरी या मेळाव्यात येतील त्या शेतकऱ्यांना योग्य सल्ला भेटावा, योग्य मार्गदर्शन भेटावं, योग्य शेड्यूल भेटावं आणि त्या शेतकऱ्यांचं जास्त उत्पन्न काढून मालाला रेट भेटून आणि त्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे 2 पैसे शेतकऱ्याच्या घरी कसं ह्या हिशोबानं हा मेळावा ठेवलेला आहे. तर आवर्जून न विसरता येणाऱ्या 9 तारखेला रविवारी 9 नोव्हेंबरला सारखानी गावात हजर राहायचं आहे, किनवट तालुक्यामध्ये, नांदेड जिल्ह्यात, आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन घेऊन आपल्या शेतीला डेव्हलप करायचं आहे.